महाराष्ट्राच्या मातीला एक प्रगल्भ राजकीय परंपरा लाभली आहे. पण याच मातीला बंडखोरी आणि पक्षांतराचा मोठा इतिहासही आहे. महाराष्ट्रातील राजकारण हे केवळ विचारधारेवर चालत नाही, तर ते अनेकदा नेत्यांचे वर्चस्व आणि सत्तेची समीकरणं यावर आधारलेले असतात. 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून ते आज 2026 पर्यंत महाराष्ट्रात अनेक राजकीय भूकंप झाले. आज आपण अशा काही ऐतिहासिक घटनांचा वेध घेणार आहोत ज्याने राज्याची दिशा बदलून टाकली. महाराष्ट्राच्या इतिहासातील पक्षांतराचा पाया मानला जातो तो म्हणजे 18 जुलै 1978 चा दिवस. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन शरद पवार यांनी काँग्रेस सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनी तब्बल 40 आमदारांना सोबत घेऊन काँग्रेस पासून फारकत घेतली. त्यांनी जनता पक्षाशी हात मिळवणी करून पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद ही युती स्थापन केली. अवघ्या 38व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. या घटनेने हे सिद्ध केलं की महाराष्ट्रात बहुमताच्या आकड्यांच्या जोरावर केवळ पक्षच नाही तर व्यक्तीही सत्ता बदलू शकते. हे बंड केवळ एक सत्ता पालट नव्हता, तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एकाधिकारशाहीला दिलेलं पहिलं मोठं आव्हान होतं. त्यानंतर 90च्या दशकात शिवसेनेच्या विस्तारानंतर पक्षांतर्गत कुरबुरी वाढल्या. 1991 मध्ये शिवसेनेचे आक्रमक नेते मानले जाणारे छगन भुजबळ यांनी 18 आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या बंडानं बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. पण शिवसेनेनं यातून सावरून आपली ताकद पुन्हा वाढवली. 2005 मध्ये मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादामुळे नारायण राणेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. राणे यांच्या बंडानं कोकणातील शिवसेनेच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला. 2005 मध्ये राज ठाकरे यांनी नेतृत्वाचा वारसा आणि विचारातील मतभेद या कारणास्तव शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. यामुळे शिवसेनेच्या मूळ मतपेढीत मोठी विभागणी झाली. 2019 ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित ठरली. भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळालं होतं, पण मुख्यमंत्री पदावरून युती तुटली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. ही केवळ बंडखोरी नव्हती, तर वैचारिक मतभेद बाजूला ठेवून केलेली सोयीची तडजोड होती. परंतु जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारलं. हे बंड थेट मातोश्रीच्या अधिकाराला आव्हान देणार होतं. या बंडानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. हे बंड केवळ आमदारांचं नव्हतं, तर शिवसेनेच्या पक्षचिन्हावर आणि नावावर सुद्धा मालकी हक्क मिळवण्याचं मोठं लढाऊ पाऊल ठरलं. त्यानंतर 2023 मध्ये अजित पवारांनी आपल्या समर्थकांसह महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांचा पक्ष 2 गटात विभागला गेला, ज्यानं राज्याच्या राजकारणात मोठी अस्थिरता निर्माण केली. तर जून 2026 मध्ये ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचोरे आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. मतदारसंघातील निधीचा अभाव आणि स्थानिक पातळीवर कार्यक्षमतेचा प्रश्न ही कारण समोर करण्यात आली. या घडामोडींनी उद्धव ठाकरेंची संसदेतील ताकद खूपच कमी केली, तर शिंदे गटाची महायुतीमधील स्थिती अधिक भक्कम झाली. महाराष्ट्राचा हा राजकीय प्रवास पाहिला तर लक्षात येतं की येथे पक्ष हा कार्यकर्त्यांसाठी असतो, पण सत्ता ही नेत्यांच्या महत्वाकांक्षेचा भाग असते. 1978 मध्ये 40 आमदारांपासून सुरू झालेला हा बंडाचा प्रवास आज 2026 मध्ये खासदारांच्या फुटीपर्यंत येऊन पोहोचलाय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा चेहरा पूर्णपणे बदलून गेलाय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.